पुण्यात घटस्फोटाचं एक विचित्र प्रकरण समोर आलंय। एका पतीनं आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी एक विचित्र अट घातली आहे। नेमकी ही अट काय होती, काय घडलं, तुम्हीच बघा। संसाराची चिमणी उडाली भुर्र, वादाचा पोपट पिसाटला। पोपट दे घटस्फोट घे, नवऱ्याची गजब मागणी। पुणे तिथं काय उणं असं उगाच म्हणत नाहीत। सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात घटस्फोटाचा अजब गजब मामला समोर आलाय। घटस्फोट हवा असेल तर आफ्रिकन ग्रे पोपट दे अशी काहीशी बुचकळ्यात टाकणारी मागणी पतीनं आपल्या पत्नीकडे केली आहे। त्यामुळे कौटुंबिक न्यायालयासह सगळ्यांचेच डोळे विस्फारले। हा नेमका प्रकार तरी काय बघूया। 2019 मध्ये या दाम्पत्याचं लग्न झालं, मात्र त्यांच्यात वारंवार भांडणं होऊ लागली। दोघांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली। तेव्हा पत्नीला गिफ्ट दिलेला आफ्रिकन ग्रे पोपट पतीनं परत मागितला। आफ्रिकन पोपट दिला तरच घटस्फोट देईन अशी विचित्र अट त्यानं घातली। अखेर पत्नीनं पोपट परत दिल्यानंतर घटस्फोट मंजूर झाला। पती ह्या निर्णयावरती ठाम होते की त्यांनी जो आफ्रिकन ग्रे पॅरेट पत्नीला लग्नापूर्वी गिफ्ट केला होता तो त्यांना परत पाहिजे, आणि पत्नी ते परत देण्यास तयार नव्हत्या। त्यानंतर समुपदेशन होऊन पत्नीने सदर घटस्फोटात ग्रे पॅरेट परत देण्याचे मान्य केले, आणि मग त्यानंतर हा घटस्फोट मंजूर करण्यात आला। घटस्फोटासाठी दागदागिने, फ्लॅट, जमीन, रोख रक्कम अशी स्थावर जंगम मालमत्ता साधारणपणे मागितली जाते। मात्र एका पोपटामुळे घटस्फोट मंजूर झाल्याचं हे प्रकरण सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणार आहे। पूर्वी राजा राणीच्या गोष्टीमध्ये राक्षसाचा जीव हा पोपटात अडकलेला असायचा, आणि आता मात्र राजाचा जीव राणीला काडीमोड देण्यासाठी पोपटामध्ये अडकल्याची अजब गजब गोष्टच म्हणावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह सागर आव्हाड, जी 24 तास, पुणे।